आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. राजेश भाऊ, अभंगामध्ये ज्ञानोबांनी भगवंताच्या नामाचं चिंतन केलेलं आहे. ज्ञानोबांच्या अभंगाचं चिंतन मी आपल्या समोर करणार आहे. ज्ञानोबांचं जीवन दर्शन करत असताना या अभंगाचा विचार मला आपल्या समोर करायचा आहे. कारण की ही भूमी साधू संतांची भूमी आहे आणि साधू संतांचं जीवन चरित्र तुम्हाला मला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मंगेश महाराजने एकाला विचारलं, पसायदान कोणी लिहिलं? तो म्हणला, आपण तर नाही लिहिलं बुवा. या तोंडात मारून महाराज, पसायदान कोणी लिहिलं हेच लोकांना माहिती नाही. यापेक्षा दुर्दैव ते काय असावं महाराज. ही साधू संतांची भूमी आहे. खरं तर शहरामध्ये राजेश भाऊ, त्यांचा परिवार आणि आपल्या सर्वांच्या मुळे मला प्रथम येता आलं. आणि माझ्या बाबांनी मला एक सूचना केली आहे, बाबांनी मला एक आदेश केला माझ्या सद्गुरूंनी, की ज्या ठिकाणी पहिल्यांदा कीर्तनाला जाशील त्या ठिकाणी 3 महत्वाच्या गोष्टी सांगत जा. कोणत्या कोणत्या? भाग्य, सद्भाग्य आणि महत्भाग्य. माझा आवाज येतोय का आपल्याला? आवाज येतोय का? इकडे मध्ये मध्ये आवाज येतोय? माना हलवून सांगा येतोय की नाही? येतोय ना? क्लासला कीर्तन होईपर्यंत एवढ्याच माना हलवा बरं का. येतोय ना लक्षात? येतोय का लक्षात? गेले का काय घरी? माना हलवायचा माना. म्हणजे आता काय आहे, 2 सूचना करतो, 2-3 सूचना करतो. ताट बसा एकदम सर्व, म्हणजे ताट बसा. हा, मला दिसतंय बरं का सर्व. जरी मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलं तरी माझे डोळे फार चांगले आहेत, मला शेवटचा माणूस फार दिसतोय. त्याच्यामुळे तुम्ही 2-3 सूचनांचं तंतोतंत पालन करा. पहिलं म्हणजे ताट बसा. दुसरी, मी वक्ता आहे आणि तुम्ही श्रोते मायबाप आहात. तुम्ही माझ्यासाठी आई वडील आहात. जोपर्यंत तुम्ही मला अवधान देत नाही, जोपर्यंत तुम्ही मला आशीर्वाद देत नाही, जोपर्यंत तुम्ही मला प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत मला बोलता येणार नाही. आता इथून पुढे 1 तासभर काय आहे, व्यक्तीची मानसिकता ही 55 मिनिट ऐकण्याची असती. 55 मिनिटाच्या वर मी जाणार नाही, आपला वेळ घेणार नाही. कारण की सकाळपासून आपण कार्यक्रम श्रवण करत आहात, म्हणून वेळेत कीर्तन संपवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण मी बोलणार, तुम्ही बोलणार आणि मग माझं कीर्तन पुढे जाणार. हा वाद नाहीये, तर हा संवाद आहे. संसारामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद सुखाकडे घेऊन जातो. म्हणून मी बोलणार, तुम्ही बोलणार आणि मग आपलं कीर्तन पुढे जाणार आहे. आता इथून पुढं तुम्ही जोपर्यंत प्रतिसाद देत नाही तोपर्यंत मला बोलता येणार नाही. म्हणून इथून पुढे 1 तासभर मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला साथ घालेन. खाली बसून तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा आहे. काय द्यायचंय तुम्ही मला? गेले का काहीतरी बोला ना तुम्ही, भांडण का तुम्ही माझी? बोला बोला बोला, खाल्ला बोले का? काय द्यायचं तुम्ही मला? प्रतिसाद द्यायचा. क्या पाहिजे? धन्यवाद धन्यवाद असा आवाज आला पाहिजे शेवटपर्यंत. प्रतिसाद द्यायचा आहे. मग हा प्रतिसाद तुम्ही द्यायचा कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय. येतंय का लक्षात? अशी मान हलवत राहायची. आता बोला बरं का. म्हणजे आता इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी जमलं, बसला झटका पहिला. जर अजून आवाज पाहिजे जोरात, अजून जोर आवाज पाहिजे. आणि दुसरी सूचना करतो, माझ्याकडे लक्ष द्या. दुसरी सूचना काय? माझ्याकडे लक्ष द्या. जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले, अशी चेहरी करून बसू नका. मला भीती वाटते बरं का त्याची. प्रसन्न चेहऱ्याने कीर्तन ऐकायचं एक अवस्था आहे. भरत महाराज, प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी आहेत. प्रतिसाद द्यायचं बरं का. प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी आहेत पंढरीनाथ महाराज. प्रपंचामध्ये परिस्थितीला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व दिलं जातं. प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये अवस्थेला महत्व दिलं जातं. परिस्थिती एक वेळ बिघडली तरी चालेल, पण मनस्थिती बिघडून द्यायची नसती. बिघडलेल्या परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य मनस्थितीवर असतं. म्हणून मनस्थिती नीट ठेवण्यासाठी राजेश भाऊंनी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने हा सोहळा आयोजित
केलेला आहे मनस्थितीसाठी. एक अवस्था आहे, प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्व आहे आणि परमार्थामध्ये अवस्थेला आहे. काय असतं, काही लोकांच्या जीवनामध्ये आनंदही नाही आणि निर्भयताही नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद आहे तर निर्भयता नाहीये. काही लोकांच्या जीवनामध्ये निर्भयता आहे तर आनंद नाहीये. मी परत रिपीट करतो, काही लोकांच्या जीवनामध्ये आनंदही नाही आणि निर्भयताही नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद आहे तर निर्भयता नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये निर्भयता आहे तर आनंद नाहीये. पण साधू संतांच्या जीवनामध्ये आनंदही आहे आणि निर्भयताही आहे. आनंद निर्भर डुलता आनंद निर्भर डुलता सगळ्यांनी उठून नाचायचं. चला, हा आनंद आहे, एक अवस्था आहे आणि ही अवस्था कीर्तनामधूनच प्राप्त होते. आनंदे निर्भय डुलत असो, आनंद आणि निर्भयता ही साधू संतांच्या वचनातून प्राप्त होते. चला, ज्ञानोबांचा मी अभंग सेवेसाठी घेतलेला आहे, लक्ष देऊ नाही. ज्ञानोबांच्या गाथ्यामध्ये हा अभंग नामपर प्रकरणामध्ये गेले का काय तरी तुम्ही मान हलवा माना. ज्ञानोबांच्या गाथ्यामध्ये हा अभंग नामपर प्रकरणामध्ये. अभंग 3 चरणांचा. किती चरणांचा? 3 चरणांचा. पण 3ही चरणांमध्ये ज्ञानोबांनी वेगवेगळ्या विषय किंवा वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. ज्ञानोबांच्या या अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार केला तर ज्ञानोबा म्हणतात, रामकृष्ण रामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मारक आहे.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबरांनी भगवंताच्या नामाचा महिमा सांगितलं. अभंगाचं दुसरं चरण विचारात घेतलं तर ज्ञानोबा सांगतात, आपुली आपण करा सोडवल संसार बंधन तोडावी. ज्ञानोबरांनी दुसऱ्या चरणामध्ये उपदेश केलेला आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबरांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगितलेला आहे. म्हणजे एकाच अभंगामध्ये 3 विषय ज्ञानोबा मांडतात. पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन करतात. दुसऱ्या चरणामध्ये माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे, माणूस म्हणून जो जगत आहे आणि माणूस म्हणून जो मरणार आहे, अशा माणसाला दुसऱ्या चरणामध्ये उपदेश करतात. आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगतायत. अभंगाचा विचार करत असताना कोणत्या चरणाचा विचार करायचा, तर या अभंगाचा विचार करत असताना ज्ञानोबरांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलेला आहे. एकतर मी मगाशी एक वाक्य सांगून गेलो की माझ्या बाबांनी मला 3 गोष्टी सांगायला लावल्या, भाग्य, सद्भाग्य आणि महत्भाग्य. आपलं भाग्य काय आहे, तर आपल्याला माणसाचा जन्म मिळाला हे आपलं भाग्य आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम एकच सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. आणि गेलेलं घर तुम्हाला परत मिळेल, गेलेला पैसा तुम्हाला परत मिळेल, पत्नी तुम्हाला परत मिळेल, मित्र तुम्हाला परत मिळतील आणि सगळं काही परत मिळेल. पण न शरीरम पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, मिळेल वारंवार तरुवर सेफल गेले ठेंगाला गेला. दुर्लभ असलेलं मानवी जीवन तुम्हाला मला प्राप्त झालं हे आपलं भाग्य आहे. मानवी जीवन मिळालं, पण हे मानवी जीवन आपल्याला कुठे मिळालं याचा विचार करणं गरजेचं आहे. ते मानवी जीवन तुम्हाला मला भारत देशात मिळालं हे आपलं सद्भाग्य आहे. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. मानवी जीवन आपल्याला इतर देशांमध्ये मिळण्यापेक्षा भारत देशामध्ये मिळालं हे आपलं भाग्य आहे. परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य डोंगरे महाराज भारत या शब्दाचा फार सुंदर सांगत. ते म्हणायचे, भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे आसक्त. ज्ञानाच्या ठिकाणी जो देश आसक्त झालेला आहे त्याला भारत देश म्हणतात. आपल्या पाठातली एक ओळी आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही जो परम भाग्याची संपत्ती, तेथेही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्तीनी परमात्मा. भरतखंडामध्ये नामे भारत देशात आपल्याला माणसाचा जन्म मिळाला हे आपलं सद्भाग्य आहे. ऐकताय ना तुम्ही कीर्तन? गेले का आहे म्हणा म्हणजे परत आला. भारत देशामध्ये आपल्याला माणसाचा जन्म मिळाला हे आपलं सद्भाग्य. चला, आपण शाळेत असताना एक प्रतिज्ञा बोलायचो, प्रतिज्ञा. बरोबर आहे भरत महाराज? राजेश भाऊ, आपण शाळेत असताना एक प्रतिज्ञा बोलायचो. मोठे झालो आपण प्रतिज्ञा विसरलो. शाळेत असताना आपण प्रतिज्ञा फार छान मानायचो. काय प्रतिज्ञा होती? भारत माझा
गेले नाहीत तर काही साडेचोटी बोला ना, बोला. सगळ्या संख्येच्या मानाने आवाज येऊ द्या. आपण भारत देशात राहतो, संख्येच्या मानाने आवाज येऊ द्या. जेवढी संख्या आहे तेवढ्या प्रमाणात आवाज आला पाहिजे. आपण शाळेत असताना प्रतिज्ञा बोलायचो, भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे, माझ्या देशाची समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला बस ज्या देशाचा अभिमान वाटावा अशा देशात आपला जन्म आहे. माणसाचा जन्म मिळणं तो भारत देशामध्ये मिळणं सद्भाग्य, पण भारत देशामध्ये मिळणंही इतर राज्यांमध्ये मिळण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाला हे महत्भाग्य आहे. अरे त्या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले, त्या ठिकाणी पांडुरंगाचे प्रेम भांडारी संत शिरोमणी नामदेव महाराज जन्माला आले, त्या ठिकाणी शाक्ती ब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आले, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले. आणि त्या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं, पण ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राण करायला लावले, ते छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीत जन्माला आले. आता पवित्र भूमीत आपण जन्माला आलो. आपलं बाकी पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश. म्हणजे शांताबाईवर आणि झिंगाटवर नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचले, कीर्तनात नाचलं तर त्याचा उद्धार तरी होईल. नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे नट नाचे गाये नाचे उडे आपल्या कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे म्हणून मी नाचतो. चला काय महाराज, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली, ते कुळही पवित्र असतं, तो देशही पवित्र असतो. ज्या ठिकाणी हरिदास जन्माला येतात आणि त्या ठिकाणी संत जन्माला आले, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. राजांचं वर्णन केल्याशिवाय मला कीर्तन पूर्णही करता येणार. राज म्हणतो ना, राज लहान मुलगा असू द्या, तरुण मुलगा असू द्या, म्हातारा माणूस असू द्या, रक्त सळसळल्याशिवाय राहत. आणि त्यावेळेस कोणालाच काही कळत नव्हतं ना, त्यावेळेस एका लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये स्वराज्याची संकल्पना निर्माण झाली. आणि ती स्वराज्याची संकल्पना त्या लहान मुलाने आपल्या स्वकीयांच्या मनात बिंबवली. हजारो मावळे एकत्र केले आणि स्वराज्याची स्थापना केली. ही गोष्ट सामान्य नव्हती. म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या विषयी एक वाक्य सांगतो. तर वाक्य ऐकल्यानंतर आवडलं तर टाळ्या वाजवायच्या, रक्त सळसळलं तर टाळ्या वाजवायच्या, आणि रक्त सळसळलं नाही तर आपलं रक्त का थंड पडले घरी जाऊन विचार करायचा. इथे कीर्तन ऐकलं. राजांच्या विषयी फार सुंदर वाक्य मी सांगून जातो. अरे देवासमोर मी उभा राहिलो, माझ्या तरुण मित्रांनी ऐका, अरे देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवाला मी फुल मागितलं तर त्याने बाग दिली, देवाला मी पाणी मागितलं तर त्याने समुद्र दिला, देवाला मी घर मागितलं तर त्याने राजवाडा दिला. अरे देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवाला मी फुल मागितलं तर त्याने बाग दिली, देवाला मी पाणी मागितलं तर त्याने समुद्र दिला, देवाला मी घर मागितलं तर त्याने राजवाडा दिला, आणि देवाला मी देवच मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. राजा दिला, राजा दिला. म्हणून माझी तरुण मित्रांना विनंती आहे आणि माझ्या ज्येष्ठ वडीलधारक मंडळींना पण विनंती आहे, त्याला आपल्या मुलांवर संस्कार करायचे ते छत्रपतींचे करा. स्वाभिमानाने जगायला त्याला शिकवा. साधू संतांचे गुण आणि छत्रपतींचं कर्तृत्व तुमच्या माझ्या अंगी असणार.
अत्यंत गरजेचं आहे. विठ्ठल म्हणून ज्ञानोबांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर उपदेश केलेला आहे. काय असतं जरा बारीक लक्ष द्या. बारीक लक्ष दिलं तर कीर्तन समजेल. आता इथून पुढं अजून पाऊण तास तुमच्या डोळ्यांचं आणि तुमच्या कानांचं अनुसंधान माझ्या बरोबर असलं पाहिजे. म्हणजे कानांनी मला पाहायचं आणि डोळ्यांनी मला ऐकायचं. डोळ्यांनी पाहायचं का कानांनी पाहायचं? डोळ्यांनी पाहायचं कानांनी ऐकायचं. चला उपदेश करतात ज्ञानोबा. प्रश्न हा आहे पंढरीनाथ महाराज की उपदेश करण्याचा अधिकार शास्त्राने तिघांना दिलेला. कोण कोण उपदेश करू शकतो? जो वयाने मोठा आहे, जो अनुभवाने मोठा आहे आणि जो ज्ञानाने मोठा आहे त्याने उपदेश करावा. वय, अनुभव आणि ज्ञान याच्यावर या निकषांवर उपदेश करायचा का नाही करायचा हे ठरतं. आता हे तीनही निकष जर आपल्याला ज्ञानोबांबरोबर जुळून पाहिजे. पिंगलकर महाराज ज्ञानोबांबरोबर जुळून पाहत असताना ज्ञानोबांचं वय, ज्ञानोबांचा अनुभव आणि ज्ञानोबांचं ज्ञान कोणत्या निकषावर ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात. खरं तर प्रश्न निर्माण करायचा नाहीये, पण चिंतन करत असताना प्रश्न निर्माण करावा आणि त्याचं उत्तर शोधावं. ज्ञानोबाराय उपदेश करतात. मग उपदेश करण्याचा अधिकार कोणाला दिलाय शास्त्राने? तिघांना दिलाय. अरे वय मोठं असेल उपदेश करा, अनुभवाने मोठे असाल उपदेश करा, ज्ञानाने मोठे असाल उपदेश करा. त्याला पहिला निकष ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या दिवशी संजीवन समाधी घेतली त्या दिवशीपर्यंतचं ज्ञानोबांचं वय सांगितलं जातं 21 वर्ष 5 महिने आणि 3 दिवसांचं. ज्ञानोबाऱ्या वयाने लहान आहेत का मोठे? ज्ञानोबाऱ्या वयाने लहान आहेत म्हणजे वयाच्या द्वारे ज्ञानेश्वर महाराज उपदेश करू शकत नाही. चला मी दुसरा निकष समोर ठेवतो. मग वयाच्या मला सांगा, ज्याचं वय मोठं असेल त्याने उपदेश करावा. बापाने मुलाला करावा का बापाने मुलाला करावा? जरा 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 फोरजीमध्ये या. फोरजीमध्ये आता 5Gचा प्रयत्न चालू आहे. हा मला सांगा, बापाने मुलाला करायचा का बापानेच मुलाला करायचा? बापाने मुलाला उपदेश करायचा का मुलाने बापाला उपदेश करायचा? मुलाने बापाला केला. हलवा माना तुम्ही ठरवले आता माना झाले. बापाने मुलाला करायचं का मुलाने बापाला करायचं? अरे बापाने मुलाला उपदेश करायचा. जो वयाने मोठा आहे त्याने उपदेश करावा. ज्येष्ठाने कनिष्ठाला करायचा का कनिष्ठाने ज्येष्ठाला करायचा? ज्येष्ठाने कनिष्ठाला केला पाहिजे. ज्याचं वय मोठे आहे त्याने उपदेश करावा. पण ज्ञानेश्वर महाराज वयाने लहान उपदेश करतायत. अरे दुसरा निकष आहे, वयाने जो लहान असेल त्याने उपदेश करायचा नाही. मग दुसरा निकष ज्ञानोबांबरोबर लावून बघा. मग ज्ञानोबा अनुभवाने तरी उपदेश करू शकतात का? अरे पहिल्या निकषाबरोबर दुसरा निकष लावून पाहावा लागतो. ज्याचं वय मोठं असतं ना त्याचा अनुभव मोठा असतो आणि ज्याचं वय लहान असतं ना त्याचा अनुभवही लहान असतो. मग वयाच्या द्वारेही ज्ञानोबा उपदेश नाही करतायत. ज्ञानोबांना अनुभवाने उपदेश करता येत नाही. मग ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात तो कोणत्याही, तर ज्ञानोबा उपदेश करतात तो ज्ञानाने. कारण की ज्ञानोबा ज्ञानाचा सागर.
उपदेश करतात. ज्ञानदेव माऊली ह्या ज्ञानोबारांच्या नामाचा अर्थ पाहत असताना एक एक शब्द द्या महाराज. ज्ञानदेव माऊली. ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, दे म्हणजे देवोत्तम, व म्हणजे वरोत्तम, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. आणि जे ज्ञानोत्तम आहे, जे नरोत्तम आहे, जे देवोत्तम आहे, जे वरोत्तम आहे, त्यांच्याकडे मानवता आहे, त्यांच्याकडे उदारता आहे आणि त्यांच्याकडे लीनता आहे, ते ज्ञानदेव माऊली. हे ज्ञानोबा ज्ञानी आहे. तर मी विकल्पने चिंतन मांडतो. दोन प्रकारची विकल्पने आपल्या समोर ठेवतो. लक्षात ठेवा बघ काय कीर्तनामध्ये काहीतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवत नाही म्हणून आमच्या कीर्तनकारांचं बरं चाललं. गेले का काय करू तुम्ही लक्षात ठेवत नाही म्हणून कीर्तनकारांचं बरं आहे. तुम्ही एकदा लक्षात ठेवायला लागले की मग कीर्तनकारांचं काहीच बरं नाही काहीच खरं नाही. लक्षात ठेवायचं. लक्षात आमचे ज्येष्ठ परमार्थ मार्गदर्शक आहेत प्रमोद महाराज. ते एक वाक्य बरं सुंदर सांगतात. ते म्हणतात आजकाल लोक कीर्तन ऐकतात पण ऐकत नाही. म्हणजे काय ऐकलेलं तुकाराम महाराज आचरणात आणत नाही. उलट पक्षी कीर्तनावरनं घरी जाताना कीर्तनकाराच्या पाया पडतात. आणि विचारलं बाबा का पाया पडतात, तर लोक बेधडकपणे सांगतात महाराज आता 9 ते 11 2 तास तुमचं कीर्तनामध्ये जे काही ऐकलं ते तुमच्या पायावर अर्पण आम्ही आपलं जातो गोदडीत घरी जातो. येते का लक्षात तुमचा? म्हणून लक्षात ठेवा. लक्षात श्रवण अतिशय महत्वाचं आहे. विकल्प दोन सांगतो लक्षात ठेवायचं बरं का. मी तुम्हाला विचारलंय आजच्या कीर्तनामध्ये तुमचं काही लक्षात राहिलं नाही तरी चालेल, हे विकल्प लक्षात राहिले पाहिजे. मी 2 प्रकारे विकल्प सांगतो. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. 4 प्रकारचे लोक आहेत. पहिला वर्ग आहे नेणून नेणत्या लोकांचा, दुसरा वर्ग आहे नेणून जाणत्या लोकांचा, तिसरा वर्ग आहे जाणून नेणत्या लोकांचा आणि चौथा वर्ग आहे जाणून जाणत्या लोकांचा. परत मी सांगतो. पहिला वर्ग आहे नेणून नेणत्या लोकांचा. राजेश भाऊ पहिला वर्ग आहे नेणून नेणत्या लोकांचा, दुसरा वर्ग आहे नेणून जाणत्या लोकांचा, तिसरा वर्ग आहे जाणून नेणत्या लोकांचा आणि पिंगळकर महाराज चौथा वर्ग आहे जाणून जाणत्या लोकांचा. हेच वेगळ्या शब्दामध्ये. पहिला वर्ग आहे अज्ञानातील अज्ञानी लोकांचा, दुसरा वर्ग आहे अज्ञानातील ज्ञानी लोकांचा, तिसरा वर्ग आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा आणि चौथा वर्ग आहे ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. राहिलं लक्षात? परत एकदा सांगतो आता तुम्ही सांगेल का. पहिला विकल्प पहिला वर्ग नेणून नेणत्या लोकांचा, दुसरा वर्ग नेणून जाणत्या लोकांचा, तिसरा वर्ग जाणून नेणत्या लोकांचा, चौथा वर्ग जाणून जाणत्या लोकांचा. दुसरा विकल्प दुसऱ्या शब्दांमध्ये पहिला वर्ग अज्ञानातील अज्ञानी लोकांचा, दुसरा वर्ग अज्ञानातील ज्ञानी लोकांचा, तिसरा वर्ग ज्ञानातील अज्ञानी लोकांचा, चौथा वर्ग ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. आता तुम्ही बोलायचा आवाज उद्या आवाज मला शपथ आहे. तुम्हाला आवाज आला पाहिजे. मला आवाज पांडुरंगाची शपथ आहे. कीर्तन होईपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे तुम्ही आता आणि टाळ्या वाजवलंच पाहिजे बरं का. भजन आलं की टाळ्या वाजवायच्या, भजन आलं की टाळ्या वाजवायच्या. तुम्ही टाळ्या वाजवत नाहीये. टाळ्या वाजवण्याची टाळाटाळ करू नका. मी नेहमी सांगत असतो आम्ही कीर्तनकार कीर्तनामध्ये काय सांगतो आणि तुम्ही काय ऐकता किती लक्षात ठेवता यापेक्षा कीर्तनात बसलेला माणूस हाताने टाळी वाजवून तोंडाने देवाचं नाव किती घेतो याला मी महत्व देतो. कारण की ते टाळी वाजवण्याचे 2 फायदे. आध्यात्मिक फायदे आपल्याला माहितीये. हाताने टाळी वाजवली तोंडाने देवाचं नाव घेतलं की सगळी पापं निघून जातात. पण दुसरा मध्यंतरी वैद्यकीय शास्त्राने एक फायदा सांगितला. मध्यंतरी सोशल मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर आणि प्रिंट मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. काय बातमी व्हायरल झाली होती? तोंडाने विठ्ठल म्हटलं. विठ्ठल विठ्ठल बेंबीच्या पेठापासून विठ्ठल म्हणायचं तोंडाने. विठ्ठल नामाची उत्पत्ती काय सांगितली संतोष महाराज? विकारो विधाता, ठकारो नीलकंठ, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठल नाम अभिधीयते. विठ्ठल नामाची उत्पत्ती सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हटलं आणि हाताने टाळी वाजवली. अशी बारीक टाळी नाही वाजवायची, रग येईतोपर्यंत टाळी वाजवायची. म्हणजे सकाळी जसं डॉक्टर म्हणतात तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर फक्त 40 मिनिट दररोज चाला म्हणजे तुमची प्रकृती चांगली राहील. जसं 40 मिनिटं डॉक्टर चालायला लावतात तसं कीर्तनकार पण एक व्यायाम सांगतात. तोंडाने विठ्ठल म्हणा आणि हाताने 20 मिनिटं तोंडाने विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा. महाराज हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्या माणसाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. येते का लक्षात तुम्हाला? मराठीत सांगू का? हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. म्हणून नाही पुण्य होण्यासाठी, म्हणून नाही पुण्य
म्हणून नाही पुण्य होण्यासाठी, पण निदान झटकन यावं म्हणून तरी टाळ्या वाजवा. विठ्ठल मी पहिला विकल्प काय सांगितलं होतं, आता बोलायचं बरं का तुम्ही बोलायचं माझ्या बरोबर. मी पहिला विकल्प सांगितलं होता, मी बोलतो तुम्ही बोला, पण बरोबर वाक्य पूर्ण करूया. पहिला विकल्प नेणून. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. पहिल्या शब्दांमध्ये पहिला वर्ग आहे नेणून. बरोबर आहे, नेणून नेमक्या लोकांचा, बरोबर आहे. दुसरा वर्ग आहे नेणून जाणत्या लोकांचा, बरोबर आहे. तिसरा वर्ग आहे जाणून नेमक्या लोकांचा, आणि चौथा वर्ग आहे जाणून जाणत्या लोकांचा. क्या बात आहे. आता दुसऱ्या शब्दांमध्ये पहिला वर्ग आहे अज्ञानातील अज्ञानी लोकांचा, बरोबर आहे. दुसरा वर्ग आहे अज्ञानातील ज्ञानी लोकांचा, बरोबर आहे. तिसरा वर्ग आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा, आणि चौथा वर्ग आहे ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. चला आता थोडासा याचा विस्तार करूया. पहिला वर्ग आहे अज्ञानातील अज्ञानी लोकांचा. म्हणजे या जगामध्ये अशी काही लोक आहेत, माझ्याकडे लक्ष द्या, या जगामध्ये अशी काही लोक आहेत की त्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही, हे पण त्यांना कळत नाही. हे तुम्हाला कळतं का मी काय म्हणतो? खरंच सांगतो, जगामध्ये अशी काही लोक आहेत ज्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही, हे पण त्यांना कळत नाही. त्यांना काय म्हणते? अज्ञानातील अज्ञानी म्हटलेले आहे. दुसरा वर्ग अज्ञानातील ज्ञानी लोकांचा. येत तर काहीच नसतं पण आम्ही फार ज्ञानी आहोत असा आविर्भावात समाजामध्ये वावरत असतात. वर्ग तिसरा आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा. या तिसऱ्या वर्गामध्ये आपण आपल्याला संसार कसा करावा याचं ज्ञान आहे, पण अजूनही परमार्थाच्या नावाने शून्य आहोत. विठ्ठल कीर्तनाला जातात म्हणजे फार चांगलं व्हावं म्हणून नाही जात, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जातात. कीर्तनाला गेली लोक चांगलं म्हणतात. म्हणून मी एक सांगतो, तुम्ही या भव्य मंडपामध्ये राजेश भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने आयोजित केलेल्या मंडपामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपण कीर्तनाला प्रवचनाला कथेला गेलो म्हणून लोक चांगली म्हणतील म्हणून तुम्ही कथेला येत असाल तर तसं नका करू. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून कथा कीर्तन प्रवचन ऐकू नये, तर आपलं चांगलं व्हावं म्हणून कथा कीर्तन प्रवचन ऐकावं. आणि चौथा वर्ग आहे तो ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. आणि ज्ञानोपारांना प्रापंचिक ज्ञानही आहे आणि परमार्थिक ज्ञानही आहे. नाही ज्ञानोपारा या शिरोमणी चिंतामणी ज्ञानोबा माझा. म्हणून ज्ञानोबारांनी जो उपदेश केलाय तो ज्ञानाने उपदेश केलेला आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वय मागं पडतं, ऐकलं ना कीर्तन, अनुभव मागं पडतो आणि ज्ञान पुढे लोकवतं. चला, ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये अनंत अडचणी होत. अडचणी कोणाच्या जीवनामध्ये नसतात महाराज? देवापासून संतांपर्यंत आणि संतांपासून तुमच्या माझ्यासारख्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आहेत की नाही? प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार आहेत की नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख आहेत की नाही? प्रत्येकाला अनुकूलता प्रतिकूलता आहे की नाही? आहे. चला,
जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये किती प्रतिकूलता होती भरत महाराज. बरं ती प्रतिकूलता तुकोबारा पारदर्शक आहे, पारदर्शक. समोर सगळी मान्यवर मंडळी बसली आहे. तुकाराम महाराज पारदर्शक आहे, संत पारदर्शक आहे. मला सांगा पारदर्शक शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात? आता दुसरं माझं पारदर्शक शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ट्रान्सपरंट. या बात आहे. संत एक ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरन्सी त्यांच्या जीवनामध्ये पावलं पावली दिसते. काय नाही महाराज, नुसतं कीर्तन ऐकायचं नाही, तर संतांचा एखादं गुण आपल्या जीवनामध्ये उतरवता येतोय का हे पाहिजे. मला राजेश भाऊंचं फारच चांगलं वाटतं, कौतुक वाटतं. तुम्ही मला कीर्तनाला बोलवलं म्हणून नाही, पण प्रपंचातला पैसा परमार्थात खर्च करणारे यांच्यासारखे फार कमी आहेत, म्हणून यांच्यासाठी काय झाला पाहिजे. नाहीतर प्रपंचातला पैसा प्रपंचातच खर्च करणारे लोक सांगू का तुम्हाला? गेले का काय घरी? प्रपंचातलाच पैसा, तुमच्या माझ्या खिशातला पैसा काढून स्वतःच्या प्रपंचावर खर्च करणारे सर्वात मोठं उदाहरण परवा एका देशातील मोठ्या माणसाच्या मुलीचं लग्न झालं. कोण? अंबानी बाबा. 710 कोटी रुपये खर्च केला मुलीच्या लग्नासाठी. एका मुलीच्या लग्नासाठी, ईशा अंबानीच्या लग्नासाठी 710 कोटी रुपये खर्च केले. त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे मराठवाड्यामध्ये, अर्थात इकडच्या परिसरामध्ये, आपण मराठवाड्यामध्ये गेलो तर बापाला मुलीच्या लग्नाचा खर्च करता येत नाही, म्हणून बापही आत्महत्या करतोय आणि मुलगीही आत्महत्या करतेय. एवढी मोठी शोकांती काय महाराज. आणि एक बाप आपल्या एकुलत्या एका मुलीच्या लग्नावर 710 कोटी रुपये खर्च करतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे महाराज. मी ठरवलंय भाऊ, मी ठरवलंय, माझी तर मी इतका मोठा नाहीये, पण मी ठरवलंय मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझ्या मुला मुलीच्या जुळी आहेत, ती एकच लग्न करणार त्यांचं. एक मुलगी आणि एक मुलगा आहे, मला जुळी आहेत. पण त्यांच्या लग्नामध्ये मी माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या लग्नामध्ये किमान 5 मुलींचं तरी लग्न लावून देणार आहे. मला राजेश भाऊंचं एवढ्यासाठी विशेष वाटतं. दोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे हेच तरी. अरे प्रपंचातला पैसा प्रपंचामध्ये आपण खर्चच करतो, पण प्रपंचामध्ये कमवून अर्थात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, आणि याच्यासाठी त्यांनी विनियोग जो केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना देईल तेवढे धन्यवाद. पुढे काय सांगत होतो, ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे. काहीतरी आपण कीर्तनात बसलो ना, काहीतरी एखादा गुण संतांचा आपण घेऊन गेलो पाहिजे. तुकाराम महाराज ट्रान्सपरंट आहे, तुकाराम महाराज पारदर्शक आहे. पारदर्शक आहे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जे जे घडलं ते तुकाराम महाराजांनी नाट्यामध्ये लिहून ठेवलेलं. मला सांगा, दिवाळ निघणं बरं आहे का? दिवाळ निघणं, दुष्काळ पडणं बरं आहे का? गुरढोरं मरणं बरं आहे का? गावचा पाटील कोपणं बरं आहे का? लोकांनी अपमान करणं बरं आहे का? बरं मला सांगा, आपली बायको आपल्या बरोबर भांडते, 4 लोकांमध्ये सांगणं चांगलं आहे का महाराज? पण तुकोबारा म्हणतात, बरे झाले देव पाहिलं कर्कशा बरी दुर्दशा जनामध्ये देव. बरं झालं तुम्हाला भांडणारी बायको दिलीस तेव्हा. भांडणारी बायको दिली म्हणून तुझं भजन मी भंडाऱ्यावर जाऊन करू शकतो, घोराडेश्वरावर जाऊन करू शकतो, भामचंद्रावर जाऊन करू शकतो. पण माता भगिनींनो ऐका, तुकाराम महाराजांची धर्मपत्नी जिजाबाई आईसाहेब आवली तुकाराम महाराजांबरोबर भांडत होती, पण तुकाराम महाराजांना जीव घातल्याशिवाय जिजाबाई कधीही जेवल्या नाही. आपली टेस्ट म्हणून करायला घेते, कधी पोटभर खाते, तिलाही कळत नाही महाराज, तिलाही कळत नाही आपल्या महाराज. आणि तुकोबारांच्या प्रपंचाची प्रतिकूलता ही तुकोबारांनी सांगितली. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक वाक्य फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, तुकाराम महाराजांच्या प्रपंचातली प्रतिकूलता ही तुकाराम महाराजांच्या परमार्थातली अनुकूलता ठरत होती. मी तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये अनंत अडचणी. मी फक्त एवढ्याच विषयावर बोलतोय. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये अनंत अडचणी आहेत, अनंत अडचणी. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, बाहेर पडणं. अडचणी कोणाच्या जीवनात नसतात. मध्यंतरी एक सोशल मीडियावर एक कविता व्हायरल झाली. ती कविता फार छान, तुम्ही व्यवस्थित ऐका, तुमचे शब्द लक्षात येतील. तो कवी आयुष्याचा अर्थ सांगतोय. तो म्हणतो, आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे. रडतोस काय वेड्या, जगण्याचं शान आहे.
अश्रूच यार माझा मदिरे समान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. पुढचं वाक्य बरं सुंदर आहे. उचलून या हवेत, उचलून या हवेत दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. उचलून या हवेत दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी इथे, सुखासाठी इथे कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुखासाठी इथे कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं, पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. अरे आयुष्यामध्ये चढ उतार जगता आलं पाहिजे महाराज. अरे आपल्यासाठी आपण जगतोच त्याला महाराज, आपल्यासाठी जगणं ते काय जग नाही महाराज. एक महात्मा फार सुंदर वाक्य सांगतो. तो म्हणतो माझा प्रत्येक क्षण इतरांच्या कामी आला पाहिजे, माझा प्रत्येक क्षण इतरांच्या सेवेमध्ये गेला पाहिजे. तो म्हणतो कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए. कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, मेरी जिंदगी की शाम हो जाए. इसलिए तलाश करता हूं हर वो एक पल कि मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए, मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए. अरे प्रत्येक क्षणाला आपण इतरांच्या हितासाठी झटलो पाहिजे. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये संकट होतं. अरे ज्ञानोबाला भिक्षा मागण्यासाठी गेले, ज्ञानोबांच्या झोळीमध्ये माती टाकली, ज्ञानोबांच्या झोळीमध्ये दगड टाकली. ज्ञानोबाला गेल्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले आणि ज्ञानोबांना आला संदेशाचा कार्यक्रम म्हणून निघवलं. अरे ज्ञानोबांना नैराश्य आलं आणि ज्ञानोबांना तसेच परत गेले, झोपडीमध्ये गेले आणि ताटी लावून निघली. आणि त्यावेळेस उघडा ताटी असा उपदेश जर कोणी केला असेल तर ज्ञानोबांच्या बहिणीने अर्थात मुघलाईच्या कल्पना इतकं दुःख होतं. अरे आई बापांनी देह त्याग केला. ज्या दिवशी आई वडील निघून गेले ना, त्या दिवशी नवे रात्री आई वडील निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञाना उठला, निवृत्ती उठला, सोपाना उठला. आणि निवृत्तीला सांगितलं राजा निवृत्ती चाललो रे आम्ही चाललो. राजा तू मोठा आहे, माझ्या कानाची काळजी घे, माझ्या सोपानाची काळजी घे आणि माझ्या मुक्तेला कधी उघड्यावर सोडू नको रे, ती लहान आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्ञाना सोपाना निवृत्ती उठला. पण त्यांना भीती वाटत होती की आता मुक्ताई उठल्यानंतर काय तिला उत्तर द्यायचं. आणि मुक्ता उठली, आई जवळ दिसली नाही, कावरी बावरी झाली. लहान मुलाला आईबाप जवळ दिसले नाही तर ते कावरं बावरं होतं. आणि मुक्ताई कावरी बावरी झाली, लुटू लुटू पावलांनी काढत झोपडीच्या बाहेर आली. झोपडीच्या बाहेर येऊन राहते, आई दिसत नाहीये, बाबा दिसत नाहीये. आता रडायला लागली मुक्ता. ते रडता 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 ज्ञानोबांच्या जवळ उभी राहिली आणि ज्ञानोबांना म्हणजे ज्ञानदादा आई कुठे गेली रे. आतापर्यंत आवरलेला अश्रूंचा बाण ज्ञानोबांनी अश्रूंना वाट करून दिली. आणि ज्ञानोबा म्हणतात अगं मुक्ते, आपली आई आपल्याला कायमच सोडून गेली तर. आणि मुक्तेने अर्थ किंकाळी दिली आई बाबा. आणि त्यावेळेस मुक्ताने प्रश्न विचारला, एक ज्ञानदादा सांगणार मला आईचं प्रेम कोण देईल, मला बाबांचं प्रेम कोण देईल. एका मायबाप म्हणलं ज्ञानोबांनी आपल्या बहिणीला मुक्ताईला कडेवर घेतलं आणि मुक्ताईचे डोळे पुसत पुसत सांगितले, मुक्ते रडू नकोस, मी देईल तुला आईचं प्रेम, मी देईल तुला बाबांचं प्रेम. मायबापांना माझं हे वाक्य जीवाचे कान करून ऐका. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द फक्त बहिणीपुरता खरा केला नाही तर ज्ञानोबांनी तुम्हाला मला
आई बापाचं प्रेम दिलं, तुम्हाला मला आई बापाचं प्रेम दिलं. आणि ते ज्ञानोबा नैराश्यामध्ये गेले, दाटी लावून घेतलीये. ज्या मुद्द्याला आई बाबाचं प्रेम ज्ञानोबा देत होते ते ज्ञानोबा नैराश्यात गेले आणि ते नैराश्य उपदेश करून दूर करण्याचं काम मुक्ताई करते. ज्ञानोबाने उपदेश केला कारण की ज्ञानोबा ज्ञानाने मोठे. इथं जर नातं पाहिलं तर मुक्ता छोटी आहे, ज्ञानोबा मोठ्या आहेत. छोटी असणारी मुक्ता मोठ्या असणाऱ्या ज्ञानोबाने उपदेश करते. 1400 वर्ष जगलेलं चांगदेव, पण त्या चांगदेवांचं गुरु होण्याचा बहुमान 14 वर्षाच्या मुक्ताईला भेटला. ज्ञान पुढालं, वय अनुभव मागं पडतो. म्हणून ज्ञानोबा जो उपदेश करतात, आपुली आपल्याला करा सोडवून संसार बंधन तोडावे की, हा ज्ञानाने उपदेश करतात. मायबापांना उपदेश हा हिताचा असतो. ज्ञानोबा तुमचा माझ्या हिताचा विचार करतात. हिताचा विचार तिघांनी केलेला आहे. पहिला हिताचा विचार केला श्रुतींनी, अहितापासून काढिती ही कधीऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगात. त्यानंतर आपण त्यांच्या पोटी जन्माला येतो ते आईबाप तुमच्या माझ्या हिताचा विचार करतात. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या हिताचा विचार करतात ते संत असतात. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांनी हिताचा विचार दिला. काय म्हणतात संत? अरे बंधनातून तुम्ही तुमची सुटका करून घ्या, आपली आपणच सुटका करून घ्या. संसार बंधन तोडावे की. आता संसाराचं वर्णन करताना भक्त मी प्रमाण जाऊन सांगतो. संसार कसा आहे? महाराज म्हणतात संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ज्ञानोबाने विचारलं माऊली संसारामध्ये सुख आहे का? ज्ञानोबा म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी त्याला कवनाची अश्रवणी कैसी सुखनिद्रा हंतरुणी वेळाच्या. जे देशिका चंद्रुक क्षयरोगी जे तो उदय होत असता लागी दुःख एवढी सुखाची अंगी सहित जगात आहे. आणि दुःखाने सुखाचा अंगर का घातलाय आणि संपूर्ण जगाला चालायला सुरुवात केलेली आहे. कसं तुम्हाला सुख मिळेल या संसारामध्ये? संसार म्हणजे काय? संसारात दुःख आहे का? असं नाही महाराज. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात संसार म्हणजेच दुःख आहे आणि संसाराचा विचारही तुम्हाला दुःखच देतो. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज हे दृष्टांत सांगतात संसार कसा आहे. संसाराचं वर्णन अनेकांनी अनेक पद्धतीने केलेलं आहे.
आचार्यांनी वर्णन करताना केले पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शरणम हे संसार आहे. पूज्यश्री धुंडा महाराज तेंडुलकरांनी सांगताना सांगितलंय अरे बाबा संसार म्हणजे काय तर कधी न पुसता येणारं प्रश्नचिन्ह म्हणजे संसार आहे. संसाराचा विचारही तुम्हाला मला दुःख देतो महाराज. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज एक दृष्टांत देतात. नवीनच लग्न झालं शहरामध्ये राहिला गेले का काय घरी तुम्ही झालं 10 मिनिट फक्त लक्ष द्या. नवीनच लग्न झालं शहरामध्ये राहायला गेले 10x15ची खोली घेतली. 10x15च्या खोलीमध्ये सगळं संसार मांडला. याला नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर महाराज एके दिवशी रात्री पती पत्नी पलंगावर झोपलेले होते. ऐकतंय ना कीर्तन पलंगावर झोपले होते. ही भिंतीकडून झोपली होती. हे येडं फरशीकडून झोपलं होतं. पलंग उंच होता आणि झोपल्या झोपल्या यांच्या गप्पा चालू झाल्या. हे येडं तिला म्हणते की तिला चांगलं झालं तुझं माझं लग्न झालं आपण शहरामध्ये आलो आपल्याला चांगली खोली भेटली मला चांगली नोकरी भेटली आता आपला संसार सुखाने चालू आहे. आता या संसारी विनीवर फुले येतील की नाही आता आपल्याला मूल होईल की नाही ती म्हणजे होईल ना. ऐकतंय का कीर्तन तुम्ही काय म्हणली की होईल ना. आता ती म्हणली मूल होईल म्हटल्यानंतर ह्याला पुढचा प्रश्न तो म्हणतोय अगं समजा काही दिवसांनी आपल्याला जर मुलगा झाला तर आपली खोली किती छोटी आहे. एका कोपऱ्यामध्ये मांडणी आहे एका कोपऱ्यामध्ये पलंग आहे एका कोपऱ्यामध्ये शेगडी आहे एका कोपऱ्यामध्ये कपाट आहे. मग आपल्या मुलाला कुठं झोपवायचं. मुलगा झालाय तो गेले का काय बोला ना झालं का मुलगा झाला नाही पण न झालेल्या मुलाचा विचार करू लागली कुठं झोपवायचा. ती हुशार होती. ती म्हणजे हे पा तुम्ही काळजी अजिबात करू नका आपण कुठे झोपलोय तो म्हणला पलंगावर झोपलोय. ती म्हटली मग एक काम करा तुम्ही थोडंसं जरा तिकडं सरका बरं. ती जरा प्रेमाने बोलली तो थोडासा तिकडं सरकला. दोघांच्या मध्ये एका मुलासाठी जागा झाली. ती म्हणजे हे पहा आपल्याला काही दिवसांनी मुलगा झाला ना तर याच पलंगावर आपल्या दोघांच्या मध्ये आपल्या मुलाला झोपवायचं. त्याला बरं वाटलं की हुशार बायको भेटली. परत तिकडच्या गप्पा झाल्या. त्या याड्याला परत काही हुकी आली. ते म्हणते समजा जुळी पोरं झाली तर मग कुठं झोपवायचं. ती हुशार होती. ते म्हणजे तुम्ही काळजी करू नका एका मुलासाठी सरकला ना सरका बरं अजून एका मुलासाठी की अजून एका मुलासाठी सरकला. 2 मुलांसाठी जागा झाली. म्हणजे इथं झोपायची याच पलंगावर झोपायची. परत तिकडच्या गप्पा झाल्या. ते याड्याला परत काही हुकी आली. ते म्हणते समजा जुळ्या पोरांवर एखादी पोरगी झाली तर अरे बाप जुळ्या पोरांवर एखादी पोरगी झाली तर तिला कुठं झोपवायचं. ती म्हणती जुळ्या त्या मुलांसाठी कशी जागा केली तसं अजून आपल्या एका मुलीसाठी सरकं बरं तिकडं ते गेलं तिकडं सरकायला गेलं झाडकन खाली पडलं. याच्यापेक्षा जोरात लागलं मला. ते पडल्यानंतर खाली पडल्यानंतर त्याला लागलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला ऐकू आलं पाहिजे. मला सांगा पलंगावरून खाली पडल्यानंतर त्याला आनंद झाला असेल का दुःख झालं असेल. दुःख झालं बरोबर उत्तर दिलं. आता माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. पलंगावरून खाली पडून त्या माणसाला जे दुःख झालं ते झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या पोरांनी दिलं. पटकन उत्तर द्या. न झालेले दिलं. आता झालेली किती देतात घरी जाऊन विचार करा माझ्या संसार हा संसार सोडा म्हणजे काय. बंधनाचे 2 प्रकार सांगितले. शारीरिक बंधन भावनिक बंधन. शारीरिक बंधनातून व्यक्तीची सुटका होते. भावनिक बंधनातून व्यक्तीची सुटका होऊ शकत नाही. आणि भावनिक बंधनाचा संबंध संसार बंधनाबरोबर सांगितलाय. संसार म्हणजे काय मी देहो माझे कलत्र पुत्र हे भ्रमाचे मुख्य सूत्रतेनं छेरीचा पामर मुक्त अंकार मिळवली की आधी होता मुक्त परिधानाबद्दल घेऊन येत छंद माझे माझं आमचे मित्र किती पुढे पाटील पण सुंदर वाक्य सांगतात. आज माणूस किती स्वार्थी झालाय. माझं ते माझं म्हणजे माझी गाडी माझी माडी आणि माझ्या बायकोची गोलगोल साडी एवढा काही विचार करणारा माणूस आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतोय. आणि मग या स्वार्थीपणाला आपण कुठेतरी बाजूला सारा आपलं जे म्हणतोय ही जी आसक्ती ती कमी करा. म्हणजे संसार बंधनातून तुमची सुटका होईल. ज्ञानोबांनी विचारलं माऊली तुम्ही सांगताय संसार करत असताना संसार बंधनातून सुटका करून घेण्याचा मार्ग काही आहे का तुमच्याकडे. आम्हाला संसार तर सोडता येणार नाही. आम्हाला तर रानावनामध्ये जाऊन भजन करता येणार नाही. पण संसारात राहून संसार बंधन तोडण्याचा काही उपाय आहे का हे विचारल्यानंतर त्याचं उत्तर ज्ञानोबांनी अभंगाच्या पहिल्या रामकृष्ण नामे
पण संसार न सोडता आम्हाला सुटका करून घ्यायची काय साधन आहे? नामोकार म्हणतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मरणारे नामस्मरण करा. कलियुगामध्ये भगवत अनुभूतीचं साधन नाम आहे आणि आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहात, अर्थात नामस्मरण करत आहात. राजेश भाऊ त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने हा सुंदर सोहळा साजरा करण्यात आलेला आहे. तर वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र आहे रामकृष्ण हरी. राम रमयंती कृष्ण कर्षती ऐक्यानंद तो हरी. तुमच्या माझ्यामध्ये रमण करतो म्हणून त्याला राम म्हणावं, तुमच्या माझ्या चित्ताचं आकर्षण करतो म्हणून त्याला कृष्ण म्हणावं आणि जीवसेवाचं ऐक्य दाखवतो म्हणून त्याला हरी म्हणावं. म्हणून मायवपणो रामाचा आचार अधिक कृष्णाचा विचार अधिक हरीचा उच्चार बरोबर रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण ही दोन नावं अतिशय सुंदर आहेत. भगवंताचे अनंत अवतार आहेत महाराज. अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याचे ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे. तो अनंत अवतार घेतो. नवे नवे त्याला नट म्हटलेलं आहे. नटिया एकची एकाला गाई व्याघ्राचे सोंग अवघाला भीतरीला खेळल्या त्याने ओळखीला त्याचा पिठाला भवबंध. गर्ग संहितेमध्ये भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार सांगितलेले. अंश अंशांश आवेश काला पूर्ण पूर्णतम. मग महाराज त्याच्यामध्ये पूर्ण अवतार म्हणून राम अवताराकडे पाहिलं जातं आणि पूर्णतम अवतार म्हणून कृष्ण अवताराकडे पाहिलं जातं. आणि या दोन्ही अवतारांना वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. तुम्ही रामकृष्ण ही दोन नावं अतिशय सुंदर आहेत, त्यांचं तुम्ही स्मरण करा. नामोकराने विचारलं माऊली तुम्ही आम्हाला नामस्मरण करायला लावताय पण तुमचा काय अनुभव आहे? तो अनुभव नामोकराने अभंगाच्या शेवटच्या रामकृष्ण माळा
हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराया. मी ज्या नामात तुम्हाला नामस्मरण करायला होतं त्या श्रीमूर्तीच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे आणि त्या रामकृष्णाची माग माझ्या ध्यानामध्ये आहे. ज्ञानोबांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगितला आणि ते नाम खरं तर राजेश भाऊ आणि राजेश भाऊंचा संपूर्ण परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित श्रीमद भागवत कथेच्या निमित्ताने कीर्तन, संकीर्तन आणि विधायक उपक्रम आहेत. खरं तर समाजोपयोगी उपक्रम आहेत. खरं तर आपण कीर्तनाचे सप्ताह होतात, प्रवचन होतात, पारायण होतात, श्रीमद भागवत कथा होतात, पण आरोग्य तपासणी शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, ही जी समाज उपयोगी उपक्रम आहेत ते या परिवाराच्या वतीने आणि या प्रतिष्ठानच्या वतीने खरं तर आयोजित करण्यात आलेला आहे. मी मनापासून धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायाचा पायी होण्याच्या नात्याने सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कोणी उठायचं नाहीये. मी जोपर्यंत उठ म्हणत नाही तोपर्यंत उठायचं नाहीये. आपल्याला शेवटी भजन करायचं आणि भजन झाल्यानंतर पुंडलिक वर्ग झाल्याशिवाय पुढच्या सूचना मिळेपर्यंत कोणीही उठायचं नाहीये. ही माझी आपल्याला विनंती आहे. देवाचा, भक्ताचा, नामाचा अपमान करायचा नाही बरं का. आपण सुंदर या मंडपामध्ये बसलेलो आहोत. प्रत्येकाच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये अतिशय भाव आहेत. राजेश भाऊंचे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर मग आमचे पिंगळकर महाराज असतील, आमचे संतोष महाराज असतील, आमच्या समोर बसलेली सर्व मान्यवर मंडळी असतील, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर राजेश भाऊंनी तुम्हाला सर्वांना जोडलं आणि तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा सुंदर असा कार्यक्रम, आपलं कुशल मार्गदर्शन आहे पिंगळकर महाराज. मला अतिशय आनंद वाटला. मला असं वाटतं की रोज एक फोन होता. म्हणजे आता कीर्तनच्या किती आहेत बघा, त्यांना किती रोज फोन असतील याचा विचार करा. म्हणजे एक काळजी असते. रोज मला काळजीने फोन करायचं, दादा कुठपर्यंत येणार, कधी येणार आहात, कधी निघणार आहात, किती वाजता पोहोचणार आहात. पिंगळकर महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. संतोष महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर मी अतिशय व्यस्ततेमध्ये असतो. आमचे मंगेश महाराज माझे गुरुबंधू आहेत. आम्ही लहानपणी एकत्र शिकलेलो आहे पखावाज. आमचे गुरु एकच आहेत. आम्ही गुरुबंधू आहोत. पण हे सगळीच मंडळी आम्ही व्यस्ततेमध्ये असतो. थोडीशी जरा तुकाराम महाराज माझी व्यस्तता वाढली आहे. आपल्याला माहिती असेल मला माहिती नाही, पण तुम्ही टीव्ही पाहता ना, टीव्हीवरचा कार्यक्रम पाहता का? तुला पाहते रे बरं जाऊ दे. सकाळी एक कीर्तनाचा कार्यक्रम लागतो, गजल कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, आणि संध्याकाळी एक कीर्तनाचा कार्यक्रम लागतो मन मंदिरा गजल भक्तीचा. या दोन्ही कार्यक्रमाचा सल्लागार आणि मार्गदर्शक होण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. ही माझी खरं तर मला आनंद आहे की ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी ज्ञानोबारायांनी मला माध्यम केलं. हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं की मग संतोष महाराज असतील, या परिसरातील अजून काही मंडळी असतील, त्यांची कीर्तनं खरं तर आम्ही प्रयत्नशील आहोत स्क्रीनवर आणण्यासाठी. संतोष महाराज असतील, आपले सर्व मान्यवर मंडळी असतील. राजेश भाऊंचे पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. राजेश भाऊंच्या मातोश्रींच्या चरणावर नतमस्तक होतो, कारण की मातोश्रींचा फार मोठा आशीर्वाद राजेश भाऊंना आहे. आईशिवाय काहीच नाहीये महाराज. आई नसेल तर काहीच अर्थ नाहीये जीवनाला. मी नेहमी सांगत असतो. राजेश भाऊ जेव्हा माझ्याकडे भेटायला आले तेव्हा मला सांगितलं की माझ्या आईवडिलांची माझ्यावर कृपा आहे, आणि खरंच ते अतिशय महत्वाचे भरत महाराज. मी नेहमी सांगतो, आपलं चांगलं व्हायला लागलं की लोक चढतात, पण जाणाऱ्या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. त्यांच्यासाठी एक वाक्य आहे, सुंदर वाक्य आहे, लोगों से जाके कह दो हमारे तकदीर से मत चले. लोगों से जाके कह दो हमारे तकदीर से मत चले, हम घर से दवा नहीं माँ बाप की दुआ लेके निकलते हैं. माँ बाप की दुआ. मला अतिशय आनंद वाटला की ह्या मंडपाची उभारणा करत असताना पहिलं पूजन जर कोणाच्या हस्ते राजेश भाऊंनी केलं असेल तर ते आईच्या हस्ते केलेलं आहे. म्हणून त्यांच्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या आईचा नातं माऊलीचा आशीर्वाद राजेश भाऊंवर आहे. आणि राजेश भाऊंच्या बाबतीत मी दोनच वाक्य शेवटी सांगेन. पैशाची श्रीमंती खूप आहे, आणि आमच्या सारख्या सांप्रदायिक लोकांकडे तर अशी खूप माणसं येतात पैसेवाली, पण राजेश भाऊंसारखा माझ्या वयाच्या 35व्या वर्षी मला एक चांगला परमार्थिक स्नेही प्राप्त झाला, हे मी माझं भाग्य समजतो. राजेश भाऊंच्याविषयी एक वाक्य सांगतो. अरे प्रेमाने जोडलेली चार माणसं, त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द. परत वाक्य सांगतो मी. प्रेमाने जोडलेली 4 माणसं, त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द. हे वैभव ज्याच्या जवळ असताना तोच खरा श्रीमंत असतो, आणि राजेश भाऊंप्रती प्रेमाची श्रीमंती आहे. चला अजून एक वाक्य सांगतो. दिव्याने दिवा लावला की दिव्यांचे एक दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडलं की फुलांचे एक फुलमाळ तयार होते. तसं माणसाने माणूस जोडला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं, आणि हे माणुसकीचं नातं या शब्दाच्या द्वारे राजेश भाऊंनी तयार केलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण कार्य मनापासून मी शुभेच्छा देतो, कोटी शुभेच्छा देतो. तुकाराम महाराज, पंढरीनाथ महाराज, सोमेश्वर महाराज, सर्व टाळकरी, आमचे मंगेश महाराज आणि भरत महाराज, या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. शेवटी ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, आणि त्यानंतर मग सर्वांनी कुंडलिक वर्ग आली. विठ्ठल झाल्यानंतर सूचना झाल्यानंतर
शंकर गायचं. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम काय गाणी? माऊली त्याला उभं राहता येतं तरी गाता. त्याला उभं राहता येतं तरी गाता. गाता गाता उभे राहा, उभे राहा. ज्ञानोबा माऊली तुकाराम.